नाशिकमधील वनविभागाची जमीन लाटल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडून चौकशी होणार आहे। लोकशाही मराठीनं या सगळ्याचा पर्दाफाश केलेला होता। शिक्षण संस्थेनं वनविभागाची जमीन लाटल्याचं प्रकरण आहे। लोकशाही मराठीनं पर्दाफाश केल्यानंतर आता चौकशीला सुरुवात होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा। अगदी खरं आहे लागवी। खरं तर चांदवडच्या श्री नेमिनाथ ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेने वन विभागाची 10 एकर जमीन लाटल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं। याचा पाठपुरावा हा लोकशाही मराठीने केलेला होता। या प्रकरणी तक्रारदारांनी मुख्य अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांची भेट घेतलेली होती। यानंतर मिलिंद म्हैसकर यांनी वन विभागाला या सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले होते। जवळपास 7 तारखेला हे चौकशीचे जे आदेश आहे ते वन विभागाला प्राप्त झालेले होते। त्यानुसार जर आपण बघितलं तर वन विभागाने आता श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेची जी आहे ती चौकशी केली आहे। मात्र या चौकशीला 18 दिवस पूर्ण झाले, मात्र ही चौकशी संथ गतीने सुरू असल्याचा जो आरोप आहे तो तक्रारदार यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच प्रशासन या माध्यमातून टोलवाटोलवी करताय का असा देखील जो संशय आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। एकूणच केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय वन विभागाची जी जमीन आहे ती घेता येत नसते आणि हे सगळे बनावट कागदपत्र आणि बनावट साह्यांच्या आधारे खरं तर या शिक्षण संस्थेच्या संचालकांनी ही जी जमीन होती ती हडपलेली होती। या प्रकरणी आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि वन विभाग यांच्याकडून ही चौकशी करण्यात येत आहे। या चौकशीतून काय सत्य येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं असेल तर या शिक्षण संस्थेने ही जी जमीन लाटली होती त्याचा पाठपुरावा हा लोकशाही मराठीने सातत्याने केलेला होता आणि त्याला एक यश आल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। महेश, या चौकशी करता किती जणांची समिती याकरता स्थापित करण्यात आलेली आहे? कोण कोण असेल यात आणि काय निकषांवर ही सगळी चौकशी केली जाईल? कसे टप्पे असतील या सगळ्याविषयी काही संकेत पोहोचतायत का? अगदी खरं आहे लागवी। खरं तर वन विभागाकडून ही चौकशी करण्यात येत आहे। मुख्य वन संरक्षण यांच्या अधिपत्याखाली ही चौकशी नेमण्यात आलेली आहे। यामध्ये उपवन संरक्षण आणि काही फॉरेस्टचे अधिकारी जे आहेत ते या चौकशी समितीमध्ये आहे। आता ते काय करणार आहे तर ते पुन्हा एकदा शिक्षण संस्थेचे जे कागदपत्र आहे त्याची पडताळणी करतील आणि त्याचा एक अहवाल हा प्राप्त करतील आणि त्याच्यानंतर शिक्षण संस्थेला आपली बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे तो त्यांच्या वतीने दिला जाणार आहे। त्यामुळे शिक्षण संस्था देखील त्यांच्याकडे असलेले कागदपत्रे हे त्यांच्याकडे सादर करतील आणि या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी केल्यानंतर वन विभागाकडून जो अहवाल आहे तो शासनाला गोपनीयरित्या पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे हा अहवाल जरी गोपनीय असला तरी या गोपनीय अहवालातून काय माहिती समोर येते, खरं तर वन विभागाची किती जमीन जी आहे ती या शिक्षण संस्थेने लाटलेली आहे सीज टू बी एरिया करावा लागतो। कारण जवळपास मोठं वन विभागाचं क्षेत्र असतं, मग त्यामध्ये 10 एकर जर क्षेत्र या शिक्षण संस्थेला दिलेलं आहे तर तिथं सीज टू बी रिझर्व कायद्यानुसार ते राखीत करण्यात आलेलं आहे का नाही आणि बनावट साया यामध्ये सिद्ध होतात का नाही किंवा कागदपत्र यामध्ये सिद्ध होतात का नाही याची देखील जी चौकशी आहे ती वन विभागाकडून केली जाईल। त्यामुळे आता याचा अहवालाची जी प्रतीक्षा आहे ती खरं तर लागलेली आहे। त्यामुळे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेने अशा पद्धतीने किती जमीन लाटलेली आहे याची देखील जी चौकशी ती वन विभागाकडून करण्यात येईल। त्याच्यामुळे आता यांच्या चौकशीकडे जे आहे ते लक्ष लागलेलं आहे लागली। महेश, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।